महत्वाची मोठी बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला आज पाहणार आहोत। विरोधकांच्या उद्याच्या सत्याच्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही अशी माहिती मिळतेय। महाविकास आघाडी आणि मनसे उद्या हा मोर्चा काढणार आहेत। या मोर्चाला आता काही तासच उरलेत, मात्र अजूनही या मोर्चासाठीची परवानगी मिळालेली नाही। पोलीस या मोर्चाला परवानगी देणार की परवानगी नाकारणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आणि याच अनुषंगाने आपण अपडेट जाणून घेणार आहोत। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भाग्यश्री, उद्याच्या विरोधकांच्या मोर्चाला अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही असं समजतं आहे। ही परवानगी नेमकी कधीपर्यंत मिळू शकेल? पोलिसांकडून या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का, किंवा महाविकास आघाडीतले किंवा मनसेचे नेते या संदर्भातली काही माहिती देत आहेत का? नक्कीच आपण बघितलं अजिंक्य, तर गेले अनेक दिवस या मोर्चाची तयारी सुरू आहे। खरं तर या संदर्भात निवडणूक आयोगाची, राज्य निवडणूक आयोगाची, केंद्र निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर यांनी मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं। तेव्हापासून या मोर्चाची तयारी सुरू आहे। परमिशन घेण्यासाठी जे महाविकास आघाडीतले नेते आहेत ते देखील पोलीस आयुक्तांना भेटून आलेले होते, मात्र पोलिसांनी परमिशन दिलेली नाही आणि आता ही परमिशन मिळेल अशी कुठलीच शक्यता दिसत नाही आहे, कारण मोर्चाला अवघे काही तास राहिलेले आहेत आणि अजूनही परमिशन मात्र मिळालेली नाही आहे। खरं तर आझाद मैदानला तुम्ही जे स्टेज बांधणार आहेत ते तुम्ही आझाद मैदानला बांधा अशा पद्धतीची सूचना जी आहे ती पोलिसांनी दिलेली होती आणि तुम्ही जर आझाद मैदानला करणार असाल तरच आम्ही परमिशन देऊ असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं, अशी माहिती मिळते सध्या। मात्र एकंदरीत जर बघितलं तर हा मोर्चा जो आहे तो मेट्रो तसंच फॅशन स्ट्रीट, मेट्रो आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचा जो सेल्फी पॉइंट आहे तिथपर्यंत येऊन थांबणार आहे आणि तिथेच एक मोठं स्टेज जे आहे ते उभारण्यात येणार असल्याची माहिती सध्या हाती आहे। दुसरी गोष्ट, राज ठाकरे जे आहेत ते सकाळहून त्यांच्या घरातनंच दादर स्टेशनवर जातील। दादर स्टेशनवरनं ट्रेन पकडतील आणि चर्चगेट स्टेशनला येतील, म्हणजे थोडक्यात ते लोकलने प्रवास करणार आहेत तशी त्यांनी काल घोषणा देखील केली होती। त्यामुळे त्यांचा प्रवास जो असणार आहे तो लोकलचा प्रवास असणार आहे। ह्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड हे या मोर्चाला उपस्थित राहणार नाही आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी जे कारण दिले आहे ते बिहारच्या निवडणुकांचं कारण दिलेलं आहे की मी बिहारच्या निवडणुकांमध्ये बिझी असल्याचं कारण ते देतात। मात्र याआधी जर आपण बघितलं तर जेवढ्या मीटिंग झालेल्या आहेत निवडणूक आयोगासंदर्भातल्या किंवा त्यांच्याबरोबरच्या, तेव्हा देखील हर्षवर्धन सपकाळ कुठेही दिसले नाहीत, वर्षा गायकवाड देखील दिसल्या नाहीत। त्यामुळे उद्या देखील ते येणार नसल्याचीच माहिती सध्या हाती येताना पाहायला मिळते अजिंक्य। भाग्यश्री, मात्र आता विरोधकांच्या मोर्चाचा मार्ग देखील ठरलेला आहे, तशा पद्धतीच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या गेल्याचं त्या पक्षातल्या समजतं आहे। परवानगी नाही अजून मिळाली, तर मग ही परवानगी मिळण्याच्या अनुषंगाने काय नेमकं केलं जातंय विरोधकांच्या नेत्यांकडून, आणि जर समजा परवानगी मिळाली नाहीच तर विरोधक मोर्चा काढण्यावर तर ठाम आहेत, मग अनेक मुद्दे उपस्थित होऊ शकतात, त्याचं काय? नक्कीच अनेक मुद्दे उपस्थित होतील। ट्रॅफिकचा तर महत्त्वाचा मोठा प्रश्न उपस्थित होईल, कारण छत्रपती शिवाजी महाराजचं जे सेल्फी पॉईंटचा टर्मिनल आहे तिथलं जे सेल्फी पॉईंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा सर्कल मानला जातो। सगळे महत्त्वाचे रस्ते तिथनं जातात आणि ह्यांचे जे मोर्चे आहेत ते देखील तिथेच येणार आहे। त्यामुळे जे ट्रेननी प्रवास करणारे प्रवासी आहेत, कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत, कारण राज ठाकरेंनी तर तशा कार्यकर्त्यांना सूचनाच दिलेल्या आहेत की सगळ्या ठिकाणहून रस्त्यावर उतरा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तसे त्यांनी बोर्ड देखील कार्यकर्त्यांकडून लावून घेतलेत। त्यामुळे अनेक मंडळी ट्रेननी येतील, अनेक मंडळी गाडीने येतील। त्यामुळे तो तर महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न जो आहे तो उद्या निर्माण होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्यावर आपण जर बघितलं तर मोर्चावर हे मंडळी सगळी ठामच आहेत की काही झालं तरी मोर्चा आम्ही काढणार। आता प्रश्न असा आहे की राज ठाकरे असणार आहेत, उद्धव ठाकरे असणार आहेत, शरद पवार देखील असणार आहेत, बाळासाहेब थोरात असण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर जयंत पाटील असतील आणि सगळे मोठे नेते जर आहेत तर पोलीस
या सगळ्या मोठ्या नेत्यांनाच अटक करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या ज्या वेळेला आंदोलनं होतात, अशा पद्धतीची परमिशन नसलेली आंदोलनं होतात, त्या वेळेला आंदोलकांना पोलीस उचलतात. ही नेहमीचीच पद्धत आहे पोलिसांची. त्यामुळे उद्या देखील परमिशन नाही. मग जे आंदोलन करते आहेत ते मुळातच नेते आहेत महाविकास आघाडीचे, मग पोलीस त्यांना उचलणार का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होणारच आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय उद्या हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्य, ठीक आहे. भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घेणारच आहोत आपण विरोधकां लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.